अगं आई, तुला एकदा सांगून समजत नाही का? मला इथे राहून माझं आयुष्य बरबाद करायचं नाही आहे. तुला काय वाटतं की मी इथेच राहून आयुष्यभर सडत राहू? मी या छोट्याशा जागेत राहून आपले आयुष्य बरबाद करू इच्छित नाही आहे. माझं खूप मोठं स्वप्न आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मला बाहेर जावंच लागेल. अनिल आपल्या आईला हे सर्व सांगत असताना स्वतःचं सामान पॅक करत होता. पण त्याची आई दुर्गाताई सतत त्याच्या हातातून त्याची बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्या सतत आपल्या मुलाला सांगत होत्या की बाळा, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? मी कशी राहू तुझ्या विना? जेव्हा तुझ्या बाबांचा मृत्यू झाला तेव्हापासून तूच तर माझा एकुलता एक आधार आहे जगण्याचा. जर तूच मला सोडून गेलास तर मी कुणाच्या आधारावर जगू? माझा थोडा तरी विचार कर तू. परंतु त्यांचा मुलगा घर सोडून जाण्यावर ठाम होता. खूप प्रयत्न करून सुद्धा दुर्गाताई आपल्या मुलाला घरातून बाहेर जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. त्यांनी त्याला असं सुद्धा समजावलं होतं की प्रत्येकजण दुसऱ्या शहरात जाऊनच यशस्वी होतो असं नाही आहे. तू आपल्या शहरात राहूनसुद्धा यशस्वी होऊ शकतोस. पुढे ते असं सुद्धा म्हणाल्या, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर तू मलासुद्धा तुझ्याबरोबर घेऊन चल. त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला, दुसऱ्या शहरात अजून माझ्या राहण्याचा ठिकाणा नाही, तर मी आई तुला कुठे घेऊन जाऊ? आता फक्त माझ्या नोकरीची बोलणी झाली आहे. अजूनपर्यंत मला नोकरी लागलेली नाही. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, मी तेच तर सांगत आहे बाळा तुला. तुझी नोकरी अजून पक्की झालेली नाही, तरच तू तिकडे का जात आहेस? तुझी नोकरी तर पक्की होऊ दे, मग मी तुला नाही अडवणार तुला जाण्यापासून. त्यावर अनिल म्हणाला, या शहरात आहेच काय? 2-4 नोकऱ्या, त्यापेक्षा मी तिथे जाऊन ही नोकरी मिळाली. ही जो नोकरी नाही मिळाली तर मी दुसरी नोकरी शोधेन. आई, काही झालं तरी मला तिकडे जाऊनच नोकरी करायची आहे. असे बोलून त्याने दुर्गाताईंचा हात झटकला आणि आपली बॅग घेऊन घरातून बाहेर पडला. तो गेल्यानंतर त्याच्या मागे दुर्गाताई रडत त्याच्याकडे पाहत होत्या. परंतु त्यांच्या मुलाने एकदाही पाठीमागे वळून पाहिलं नाही. त्या मागून ओरडत होत्या, बाळा मला सोडून जाऊ नकोस. तुझ्या विना मी मरून जाईन इकडे. त्यानंतर त्या दरवाजातच कितीतरी तास बसून रडत होत्या. परंतु त्यांचा मुलगा काही परत आला नाही. कितीतरी तास तिथेच बसल्यानंतर काही विचार करून त्यांनी आपले अश्रू पुसले आणि त्या घरात आतमध्ये गेल्या आणि आपल्या मुलाला फोन लावून म्हणाल्या, बाळा तू सुखरूप पोहोचलास का तिकडे? बाळा, मला तुझी खूप आठवण येते. त्यावर त्यांचा मुलगा समोरून आईला म्हणाला, आई काहीच दिवसांची तर गोष्ट आहे. हळूहळू तुलासुद्धा एकटीला राहण्याची सवय पडेल आणि मी अगदी ठीकठाक आहे, सुखरूप पोहोचलो आहे मी. तू माझी काळजी करू नकोस. तू तुझी काळजी घे. एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. आता पूर्ण दिवस दुर्गाताई अशाच बसून फक्त आपल्या मुलाचा विचार करत असायच्या. त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नव्हतं. त्यांचा मुलगा आता दुसऱ्या शहरात राहत होता आणि त्या बिचाऱ्या त्याच्याबरोबर फोनवर बोलून खुश राहत होत्या. दिवसामागून दिवस असेच निघून जात होते. एक दिवस दुर्गाताईंनी आपल्या मुलाला फोन लावला आणि त्याला म्हणाल्या, बाळा तू एक काम कर, तू इथे येऊन मलासुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल रे. आणि राहिली गोष्ट पैशांची, तर मी इथे गावाकडे असलेली थोडीफार जमीन विकते आणि त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशातून तू शहरात नवीन घर घे आणि तुझी नोकरी कर. त्यामुळे मलासुद्धा एकटीला राहावं लागणार नाही. सुरुवातीला तर त्यांचा मुलगा नकार देत होता. परंतु नंतर त्याने काही विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे आई, तू एवढंच म्हणत असशील तर मी पुढच्या रविवारी घरी येतो. मग मी विचार करतो जमीन आणि घराचं काय करायचं आहे. पुढच्या रविवारी त्यांचा मुलगा अनिल घरी आला आणि 1-2 दलाल बरोबर त्याने बोलणं केलं. त्यानंतर तो दुर्गाताईंना म्हणाला, म्हणजेच आपल्या आईला म्हणाला, आई आपण खूपच लवकर आपली प्रॉपर्टी विकत आहोत, म्हणून एवढा खास भाव मिळत नाही आहे. आपल्या प्रॉपर्टीची चांगली किंमत मिळत नाही. पण या 2 प्रॉपर्टीची किंमत लवकर विकूनसुद्धा जेवढी जास्त मिळवता येईल तेवढी आपण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रॉपर्टी डीलरबरोबर बोलणं केलं आहे. तो उद्याच पार्टीला घेऊन येईल आणि पुढच्या रविवारपर्यंत सर्व कागदपत्रे तयार करून पैसे आपल्या हातात येतील आई. आज तो प्रॉपर्टी डीलर काही कारणाने आपल्यासोबत त्या क्लायंटला घेऊन आला नव्हता, म्हणून त्याने प्रॉपर्टी पाहिली नाही. पण सोमवारी तर अनिलला आपल्या नोकरीवर जायचं होतं, म्हणून त्याने प्रॉपर्टी डीलरला फोन करून सांगितले होते की तुम्ही घरी जा. माझ्या घरी माझी आई आहे, ती तुम्हाला आमचं शेत दाखवेल. सोमवारी तो प्रॉपर्टी डीलर आल्याबरोबर दुर्गाताईंनी त्यांना आपलं शेत दाखवलं. पण त्याला घराविषयी काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे प्रॉपर्टी डीलर फक्त शेत पाहून निघून गेला. पुढच्या रविवारी जेव्हा अनिल आला होता तेव्हा तो 1-2 दिवसांची सुट्टी घेऊनच आला होता. त्याने घरी येण्याअगोदरच त्या प्रॉपर्टी डीलरबरोबर बोलणी करून ॲग्रीमेंटचे सर्व पेपर बनवायला सांगितले होते. त्यामुळे ज्या दिवशी अनिल घरी आला त्या दिवशी प्रॉपर्टी डीलरसुद्धा घरी आला आणि त्याने सर्व पेपर अनिलला दाखवले.
तेव्हा अनिल म्हणाला, अरे हे तर फक्त शेताचेच पेपर आहे. मी तर तुम्हाला सर्व पेपर तयार करायला सांगितले होते ना, शेताचे, घरचे. त्यावर तो प्रॉपर्टी डीलर म्हणाला, मी तुमच्या दोन्ही शेतांची कागदपत्र बनवलेली आहेत. तुमची शेती रस्त्याच्या बाजूला नाही आहे, तरी मी तुम्हाला चांगली किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर अनिल म्हणाला, हो बरोबर आहे तुमचं, परंतु मी तुम्हाला या घराचं कागदसुद्धा बनवायला सांगितले होते ना. त्यावर तो माणूस म्हणाला, हे तर मी विसरूनच गेलो. पण ठीक आहे, मी तर असं ऐकलं आहे की काही दिवसांमध्ये इकडे आजूबाजूला काही कंपन्या येत आहेत. तुमच्या घराला आता चांगली किंमत मिळणार आहे. परंतु पुढच्या काही वर्षात नक्कीच तुमच्या घराला चांगली किंमत मिळेल. हे ऐकून अनिल खुश झाला. त्याने जमिनीचा व्यवहार करून पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन तो निघणारच होता. परंतु त्याने विचार केला, जर आईला इथंच ठेवली तर पुन्हा येऊन मला हे घर विकता येणार नाही. त्यापेक्षा आपण तिला बरोबर घेऊन जाऊया. म्हणून तो आईला म्हणाला, आई तू तुझी बॅग भर. आता आपल्याकडे पैसे आले आहेत, त्यामुळे मी तुला बरोबर घेऊन जात आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून दुर्गाताईंना खूपच आनंद झाला. त्यांनी मोठ्या आनंदाने आपली बॅगसुद्धा भरली आणि मग दोघेही दुसऱ्या शहरात अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. घरापासून टॅक्सी पकडून ते रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले आणि मग पुढे रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांनी मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. आता ट्रेन चालू झाली होती. खिडकीच्या बाजूला बसून दुर्गादेवी मोठ्या आनंदाने बाहेरचे दृश्य पाहत होत्या. त्या मनातूनच खूपच खुश झाल्या होत्या. आज त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालं होतं. कारण त्यांना असंच वाटत होतं की आपल्या मुलाने आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जावे किंवा मुलाने आपल्याबरोबर गावीच राहावे. आणि आज त्यांचा मुलगा त्यांना खरोखरच बरोबर घेऊन जात होता. तेव्हा त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले, जेव्हा त्यांचं लग्न मदनरावांबरोबर झाले होते. तेव्हा त्या अशाच त्यांच्याबरोबर आपले घरदार सोडून मदनरावांबरोबर संसार थाटण्यासाठी नव्या ठिकाणी जात होत्या. त्याचप्रमाणे आज त्या सर्व काही सोडून आपल्या मुलाबरोबर नवीन शहरामध्ये नवीन घरात राहण्यासाठी जात होत्या. अनिल आपल्या आईकडे पाहतो तर त्याला समजते की आई बाहेरील दृश्य पाहून त्याचा आनंद घेत आहे. तिला झोप येत नाही म्हणून ती पैशांची बॅग आपल्या डोक्याखाली घेऊन वरती बर्थवर जाऊन झोपी जाते. काही तासांनी तो उठून पाहतो तर त्याची आई जागीच असते. म्हणून तो म्हणतो, आई आता तरी आराम कर, झोप तू थोड्या वेळ. तेव्हा दुर्गाताई म्हणतात, बाळा अजून खूप प्रवास करायचा आहे, मला झोप आली की मी झोपेन. त्यावर अनिल म्हणतो, आई थोडी पाठ तर टेकव, त्याने तुला आराम मिळेल. अशीच किती वेळ बसून राहणार आहेस तू. तेव्हा दुर्गाताई म्हणतात, ठीक आहे बाळा, तू बोलतोच आहेस तर थोडा वेळ आराम करते मी. तेव्हा दुर्गाताई एक छोटीशी बॅग आपल्या डोक्याखाली घेतात आणि आराम करू लागतात. तेवढं त्यांना डोळा कधी लागतो तर समजतच नाही त्यांना. कारण आजपर्यंत त्या एकट्या राहत होत्या, त्यात सतत मुलाचा विचार, त्यामुळे त्यांना सुखाची झोप कधी लागलीच नव्हती. पण आज त्यांचं मन सुखावलं होतं, त्यामुळे ते शांतपणे झोपी गेल्या होत्या. मग काही वेळाने अनिलने आपल्या आईच्या कानाजवळ जाऊन तिला हळूवार आवाजात आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या काही उठल्या नाही. अनिलची खात्री झाली की आई आता गाढ झोपी गेली आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत अनिलने आपल्या सर्व बॅगा घेतल्या. आईची बॅग तिच्या बाजूलाच ठेवली आणि पुढच्या स्टेशनवर जशी ट्रेन थांबली तिथे तो आपल्या आईला गाडीतच झोपवून स्वतः मात्र ट्रेनमधून खाली उतरला. आता ट्रेन तिथून चालू होऊन पुढच्या प्रवासाला निघाली. पण तरी दुर्गाताई झोपलेल्याच होत्या. काही तासांनी त्यांना जाग आली. तेव्हा त्या आपल्या मुलाला अनिलला शोधू लागल्या. तो कुठेही दिसत नाही असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्या रडू लागल्या. त्यांच्या रडण्यानेच त्यांच्यासोबत प्रवास करणारे आजूबाजूचे प्रवासी त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या रडण्याचं कारण विचारू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, माझा मुलगा माझ्यासोबत प्रवास करत होता, त्याला तुम्ही कुठे पाहिले आहे का? माझा मुलगा कुठे गेला? आता त्याची आणि माझी भेट कशी होणार? तेव्हा त्यातील काही प्रवासी म्हणू लागले की तो काहीतरी घेण्यासाठी स्टेशनला उतरला असणार आणि गाडी सुटल्यामुळे तिथेच राहिला असेल. तर काही म्हणू लागले की तो मुद्दाम उतरला असेल. सर्वांनाच त्यांची दया येत होती, पण प्रत्येकजण वेगवेगळे बोलत होते. तेवढ्यातच तिकीट तपासण्यासाठी टीसी तिथे आला. त्याला एवढी गर्दी पाहून तो म्हणाला, इथे काय झाले आहे? तेव्हा एकाने सांगितले की या काकींना बरोबर एक त्यांचा मुलगा प्रवास करत होता, पण तो अचानक कुठे उतरला की कोणत्या स्टेशनवर खालीच राहिला ते माहीत नाही. तेव्हा तो टीसी म्हणाला, तुम्ही उगाचच तर्कवितर्क लावून त्यांना त्रास देऊ नका. ज्यांना त्यांची मदत करायची आहे त्यांनीच इथे थांबा.
नाहीतर उगाचच इथे गर्दी करू नका. टीसीने असे म्हटल्याबरोबर अर्ध्यापेक्षा जास्त गर्दी कमी झाली आणि लोक आपापल्या जागी जाऊन बसले. पण काही लोक अजूनही तिथे दुर्गाताईंच्या बाजूला होते. तो टीसी सुद्धा दुर्गाताईंच्या बाजूला येऊन बसला आणि म्हणाला, काकी तुमच्याकडे तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर आहे का? कदाचित तो एखाद्या स्टेशनवर उतरला असेल आणि ट्रेन सुटली असेल. असे झाले असेल तर मी तुम्हाला पुढच्या स्टेशनवर उतरून स्टेशन मास्तरांना सांगेन, म्हणजे तुमचा मुलगा तिथे येऊन तुम्हाला घेईल. त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, किंवा कुठे लिहून ठेवलेला असेल तर मला तो द्या. तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, माझ्या मुलाचा नंबर मला माहीत नाही आहे. पण तेवढ्यात त्यांना आठवले की आपल्या मुलाचा मोबाईल नंबर आपण बॅगमध्ये लिहून ठेवला आहे. खरं तर दुर्गाताईंकडे मोबाईल फोन होता, पण त्यांचा मुलगा तो फोनसुद्धा घेऊन गेला होता. म्हणून त्यांनी लगेच आपल्या बॅगमध्ये कागदावर लिहिलेला त्यांच्या मुलाचा मोबाईल नंबर त्या टीसीच्या हातात दिला. त्यांनी लगेच त्यांच्या मुलाला अनिलला फोन केला आणि फोन स्पीकरवर टाकला. 1-2 रिंग वाजल्यानंतर अनिलने लगेचच फोन उचलला. तेव्हा तो टीसी म्हणाला, माझे बोलणे अनिल बरोबर होत आहे का? समोरून अनिल म्हणाला, हो मीच अनिल बोलत आहे. तुम्ही कोण बोलत आहात? तेव्हा तो टीसी म्हणाला, मी अमुक एक ट्रेनचा एक तिकीट कलेक्टर बोलत आहे. तुम्ही तुमच्या आईबरोबर बोला. असे बोलून त्याने फोन दुर्गाताईंकडे दिला. तेव्हा दुर्गाताई रडतच म्हणाल्या, बाळा तू कुठे आहेस? आपल्या आईचा आवाज ऐकताच अनिलने फोन कट केला. तेव्हा तो टीसी पुन्हा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागला, पण आता त्याचा फोन बंद येत होता. हे सर्व पाहून तिथे उपस्थित लोकांना काहीसे विचित्र वाटू लागलं. मग ते सर्वजण समजून गेले की ह्यांचा मुलगा जाणून बुजून त्यांना इथे सोडून गेला आहे. आता त्यांच्या मुलाचा फोन लागत नाही म्हणून टीसी म्हणाला, याचा अर्थ तुमचा मुलगा तुम्हाला जाणून बुजून इथे सोडून गेला आहे. तेव्हा दुर्गाताई म्हणू लागल्या, नाही माझा मुलगा असं नाही करू शकत. तो स्वतःच मला इकडे घेऊन आला होता आणि म्हणाला होता की आपण दुसऱ्या शहरात जाऊन राहूया. मग तो मला असे अर्ध्या रस्त्यात का सोडून जाईल? आम्ही घरदार सर्व सोडून दुसऱ्या शहरात राहायला जात आहोत. तेव्हा त्यातील एका मुलाने हे बोलणे ऐकले आणि तो दुर्गाताईंना म्हणाला, घरदार सोडून चालला आहात म्हणजे? त्यावर दुर्गाताई म्हणाले की आम्ही आमची जमीन विकली आहे आणि त्या जमिनीतून मिळालेले पैसे घेऊन आम्ही इकडे नवीन घर घेऊन तिकडेच राहणार आहोत, जिथे माझा मुलगा नोकरी करत आहे. जिथे आपण पोट भरण्यासाठी पैसे कमवतो तेच तर आपले खरं घर असतं ना. म्हणूनच आम्ही आमची शेती विकली होती का तर तिकडे जाऊन घर घेऊन तिथेच राहू म्हणून तर माझा मुलगा मला सोबत घेऊन निघाला होता. दुर्गाताईंचे हे बोलणे ऐकून सर्व लोक समजून गेले होते की त्यांच्या मुलाने त्यांना धोका देऊन जाणून बुजून तो त्यांच्याबरोबर असा वागला आहे. आता ते लोकसुद्धा काय करणार होते? ते म्हणू लागले की तुम्ही म्हणत होतात ना की तुमचा मुलगा मुंबईला राहतो, मग मुंबई आली की आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही तिथेच उतरा. काही जण म्हणू लागले की मुंबई किती मोठी आहे, मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरात ते आपल्या मुलाला कशा शोधतील? त्याला शोधण्याच्या नादात ह्या स्वतःच हरवून जातील. मग तिथे उपस्थित सर्व लोकांनी आपापसात चर्चा केली आणि एक निर्णय घेण्यात आला की दुर्गाताईंना त्यांच्या गावी परत जायला हवं. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचा मुलगा जर त्यांना शोधत असेल तर तो नक्कीच त्यांना शोधत गावी येईल. तेव्हा त्यातील काही लोक म्हणू लागले की तुमच्याकडे तुमचं घर आहे का? तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, हो शेती विकली आहे, परंतु घर तर अजून आमचेच आहे. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला, जर तुमचा मुलगा पैशांचा लालची असेल तर ते घर विकण्यासाठी सुद्धा नक्कीच एक ना एक दिवस तो येईल. कदाचित त्याला घर विकायचं असेल म्हणूनच त्याने तुम्हाला एवढा दूरवर आणून सोडले असेल. आता त्यांनी त्यांच्या घरीच जावे हे निश्चित झाले होते, परंतु एकट्या एवढा दूरवरचा प्रवास कसा करणार होत्या? त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत, त्यांना मध्ये कुठे ट्रेन बदलण्याची वेळ आली तर त्यांना जमेल का? असे विविध प्रश्न प्रत्येकाच्या तिथे आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या मनात उभे राहिले. तर प्रत्येकजण विचार करू लागला की त्यांना एवढं लांबून आता तरी कोण घेऊन जाणार? कारण प्रत्येकाला आपापली कामे होती आणि आजच्या या धावपळीच्या आयुष्यात कोण कोणासाठी वेळ काढणार? पण म्हणतात ना, आज सुद्धा या मतलबी जगामध्ये काही लोक असे आहेत की ते दुसऱ्यांच्या उपयोगी येतात. असंच एक माणूस दुर्गाताईंना म्हणाला, आम्ही सुद्धा मुंबईला जात आहोत. मुंबईला पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या गावाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये परत एकदा बसून देऊ. पण आपण मुंबईला पोहोचल्यानंतर लगेचच तुमची ट्रेन असणं गरजेचं आहे, कारण माझ्यासोबत माझी बायको आहे आणि तिची तब्येत काही ठीक नाही, म्हणून मला जास्त वेळ तिथे थांबता येणार नाही. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, मुंबई ही खूप मोठं शहर आहे ना, त्यामुळे तिथे खूप साऱ्या ट्रेन असतील. तिथे तर चुकून मी दुसऱ्या ट्रेनमध्ये बसली आणि कुठल्या दुसऱ्या ठिकाणी गेली तर, आणि सर्व काही झाले तर मी जाणार तरी कशी?
कारण माझ्याकडे फुटकी कवडीसुद्धा नाही आहे. तेव्हा त्यातील एक माणूस 100 रुपये काढून दुर्गाताईंना देत म्हणाला, आता माझ्याकडे तर एवढेच पैसे आहेत. तेव्हा दुर्गाताईंनी ते पैसे घेण्यासाठी नकार दिला. त्यावर तो माणूस म्हणाला, अडचणीच्या काळात दुसऱ्याला मदत करणं चांगलंच आहे. तुम्ही हे पैसे ठेवा, कमी आहेत पण तुम्हाला उपयोगी पडतील ते. त्याने समजवल्यानंतर दुर्गाताईंनी ते पैसे घेतले. मग तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण कुणी 100 रुपये दे, कुणी 200 रुपये दे, 200 रुपये दुर्गाताईंना देऊ लागला. अशा प्रकारे दुर्गाताईंकडे आता 1,500 ते 2,000 रुपये जमले होते. तेवढ्या पैशामध्ये ते आरामात आपल्या घरी पोहोचू शकत होत्या. या सर्व गडबडीमध्ये मुंबई कधी आली हे कोणाला समजलं नाही. तेव्हा तो मुलगा दुर्गाताईंना म्हणाला, काकी आता मुंबई आली आहे, आपण इथे उतरूया. ते मुंबईला उतरल्यानंतर त्या मुलाने चौकशी केली. तेव्हा समजले की 1 तासाने दुर्गाताईंच्या गावी जाणारी ट्रेन आहे. तेव्हा त्या मुलाने आपल्या आजारी बायकोला आणि दुर्गाताईंना तिथे बसायला सांगितले आणि तो त्यांच्यासाठी काही खाण्याच्या गोष्टी आणण्यासाठी गेला. त्याने आणलेला खाऊ दुर्गाताईंना आणि आपल्या बायकोला दिला. मग तो दुर्गाताईंना म्हणाला, काकी थोडाच वेळ ट्रेन येईल, तुम्ही सांभाळून प्रवास करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रवासामध्ये कोणालाही तुमच्यासोबत जे काही घडलंय त्याविषयी कोणालाही काही सांगू नका. कारण ह्या जगात सर्वच माणसं चांगली असतात असं नाही. तुमच्या मजबुरीचा कोणी फायदा घ्यायला नको. म्हणून थोडी हिंमत दाखवा, मग तुम्ही आरामात तुमच्या घरी पोहोचाल. आणि अजून एक गोष्ट, ज्यांची मुले नसतात ते लोक जगत नाहीत का? मग तो म्हणाला, काकी ट्रेन यायला अजून 30 मिनिटे बाकी आहेत. तुम्हाला वेटिंग रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता. प्रवास करून दुर्गाताईंचा सुद्धा अंग भरून आलं होतं. म्हणून त्या वेटिंग रूममध्ये गेल्या. छानपैकी आंघोळ केल्याने पुन्हा तो मुलगा आणि त्याची बायको बसली होती त्या बाकड्यावर येऊन बसल्या त्या. मग त्या मुलाने त्यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवला. तेवढ्याच ट्रेन आली. मग जनरल डब्याच्या त्या गर्दीमध्ये दुर्गाताई सामील झाल्या. पण गर्दी एवढी होती की त्या ट्रेनच्या डब्यामध्ये तर चढल्या, पण त्यांना बसायला जागा मिळाली नाही. त्यांचं उभं राहण्याचंसुद्धा एवढं वय नव्हतं. परंतु त्या कशातरी उभ्याने प्रवास करू लागल्या. काही स्टेशन पुढे गेल्यानंतर त्यांना बसायला जागा मिळाली. त्यांच्या मनात सतत हे विचार चालू होते की एवढ्यातच त्यांना आठवले की ज्या मुलाने आपल्याला ट्रेनमध्ये बसवले त्याने आपल्याला फोन करायला सांगितलं आहे. म्हणून त्यांनी समोरच बसलेल्या मुलाकडे फोन मागितला आणि त्या मुलाने लिहून दिलेल्या नंबरवर फोन केला आणि त्याला सांगितले की बाळा, मला बसायला जागा मिळाली आहे. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही निश्चित होऊन प्रवास करा. तुमच्या घरी पोहोचलात की पुन्हा एकदा मला फोन करा. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, हो बाळा, नक्कीच. तू तुझ्या बायकोची काळजी घे. एवढं म्हणून त्यांनी फोन ठेवला. मग त्या विचार करू लागल्या की एवढ्या धावपळीच्या आयुष्यात या मुलासारखी सुद्धा मदत करणारी म्हणजेच देवासारखी माणसं मिळतात तेव्हा आपल्याला किती आधार वाटतो. जर त्याने आपल्याला मदत केली नसती तर आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये कुठे गेलो असतो, कोणाकडे आश्रय मागितला असता. पण आता त्या विचार करू लागले की आपल्याला रडून चालणार नाही. आता जेव्हा आपल्या नवऱ्याचे निधन झालं होतं तेव्हा ते दुःख विसरूनसुद्धा आपण कणखर मनाने आयुष्य जगत आलो होतो. तसंच आपलं मन कणखर करून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला हवं. कारण तेव्हा माझ्या सासरकडील सर्वांनीच माझी साथ सोडली होती. पण मी माझ्या मुलाला त्याच्या प्रत्येक हक्क मिळवून दिला होता. त्याच्यासाठी घरसुद्धा घेतलं होतं. आता आपल्याला तसंच काहीचं करावं लागेल. त्यासाठी मी माझ्या मुलासाठी एवढे सर्व करू शकली. मग आता मी माझ्या स्वतःसाठी का करू शकत नाही? नक्कीच करू शकते. देवानं जर एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे तर ते विनाकारण मी बर्बाद का करू? हाच विचार करत दुर्गाताई आपल्या गावाच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्या. तिथे उतरल्यानंतर त्यांना कोणतीही अडचण आली नाही. कारण स्टेशनपासून घरी जाण्याचा रस्ता त्यांना चांगलाच माहीत होता. त्या आता आपल्या घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांची शेजारी त्यांना विचारू लागली, दुर्गा काकी, काय झालं? तुम्ही तर तुमच्या मुलासोबत त्याच्यासोबत शहरात राहण्यासाठी गेला होतात ना? तुम्ही जाताना म्हणत होतात ना की परत येणार नाही म्हणून. तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, हो मी असे म्हणाले होते, पण मी आता परत आली आहे आणि मी आता इथेच राहणार आहे. त्यांच्या शेजारी राहणारी विद्या त्यांची मैत्रीणसुद्धा होती. म्हणून तिला मागच्या वेळेस अनिल येऊन गेला होता ही गोष्टसुद्धा माहीत होती. त्यावेळेसच विद्या दुर्गाताईंना म्हणाली होती, तू मुलाच्या बोलण्यात येऊन शेती विकू नकोस. परंतु दुर्गाताईंनी आपल्या मैत्रिणीचं न ऐकता आपल्या मुलाचं ऐकून जमीन विकली होती आणि त्याची शिक्षा आता त्यांना भोगावी लागत होती. पुढे असे काही होईल अशी पुसटची शंका त्यांच्या मैत्रिणींना आली होती. ती शंका आज खरी ठरताना दिसत होती.
दुर्गाताई आता आपल्या घरात जाऊन त्यांनी आपल्या मैत्रिणीच्या तोंडावरच दरवाजा बंद करून घेतला होता. तेव्हा विद्याने विचार केला, आता हिच्याबरोबर बोलण्यापेक्षा आपण संध्याकाळी येऊन हिच्याबरोबर बोलूया. संध्याकाळ झाल्यानंतर विद्या दुर्गाताईंच्या घरी गेली. दुर्गाताईंनी दरवाजा उघडून तिला घरामध्ये घेतलं. दुर्गाताईंना पाहताच विद्या समजून गेली होती की त्या खूप परेशान आहेत. म्हणून ती दुर्गाताईंच्या बाजूला बसून प्रेमाने विचारू लागली, दुर्गा, काय झालंय गं? तू एवढी परेशान का वाटत आहेस? सर्व काही ठीक आहे ना? तुझा मुलगा तुला बरोबर घेऊन शहरात गेला होता ना? तो तुला इथेच ठेवणार असे सांगून गेला होता. मग तू अचानक परत कशी काय आलीस? आणि ती सुद्धा एकटीच आलीस? सर्व काही ठीक आहे ना? तू मला काहीशी परेशान वाटत आहेस. काय झालं आहे दुर्गा? मला सांग. मी तुझ्या बहिणीप्रमाणे आहे ना? विद्याने एवढ्या प्रेमाने विचारल्याबरोबर दुर्गाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना राहवले नाही. शेवटी त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी पटकन विद्याला मिठी मारली आणि जोरात रडू लागल्या. मी असा काय गुन्हा केला आहे म्हणून माझा मुलगा माझ्याबरोबर असा वागला? असं त्या रडत बोलत होत्या. तेव्हा विद्याने त्यांना कसं तरी शांत केलं आणि म्हणाली, नक्की काय झालं आहे ते मला नीट सांगशील का? रडू नकोस. तेव्हा दुर्गाताईंनी तिला सर्व घटनाक्रम सांगितला. मी मुलाबरोबर दुसऱ्या शहरात जात होती, परंतु आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाही. अर्ध्या रस्त्यातच तो मला सोडून गायब झाला. जेव्हा त्याला फोन केला तेव्हा त्याने फोनसुद्धा कट केला आणि त्यानंतर त्याचा फोन बंद करून ठेवला. या सर्व गोष्टी ऐकून विद्याला तर धक्काच बसला. एखादा मुलगा आपल्या आईबरोबर असा वागू शकतो? मग विद्याने आपल्या मुलाला आवाज देऊन दुर्गाताईंच्या घरात बोलावून घेतले आणि त्याला दुर्गाताईंच्या मुलाला म्हणजेच अनिलला फोन करण्यास सांगितले. त्याने फोन तर केला, परंतु अनिलने त्याचा फोन उचलला नाही. कदाचित त्याचा नंबर त्याच्याकडे सेव्ह असेल, म्हणून तिच्या मुलाने दुसऱ्या नंबरवरून फोन केला तर अनिलने तो फोन लगेचच उचलला. तेव्हा विद्या म्हणाली, बाळा, मी विद्या काकी बोलत आहे. मला दुर्गाबरोबर बोलायचं आहे. आता ती इथे राहत नाही, ती तुझ्याबरोबर राहते ना? पण मला तिची खूप आठवण येत होती, म्हणून मी विचार केला की फोनवर तिच्याबरोबर थोडा वेळ बोलून घ्यावं. थोडं माझं दुर्गाबरोबर बोलणं करून देतोस का? विद्याचे असे बोलणे ऐकून अनिल घाबरला आणि तो, आई, आता आपल्या बाजूला नाही आहे. काकी, मी नंतर तुमचं आईबरोबर बोलणं करून देतो असं सांगू लागला. कारण त्याला काय माहीत होतं की त्याची आई घरी पोहोचली आहे. त्याला तर असं वाटत होते की त्याची आई रस्त्यावर कुठेतरी भटकत असेल, म्हणून त्याने असे सांगून वेळ काढण्याचा प्रयत्न केला होता. आता विद्या काहीतरी पुढे बोलेल म्हणून लगेचच दुर्गाताईंनी तिच्या तोंडावर हात ठेवला. त्यानंतर अनिलने फोन ठेवला आणि तो नंबर ब्लॅकलिस्ट केला, जेणेकरून त्या नंबरवरून पुन्हा फोनच यायला नको. आणि आपण आईबरोबर कसे वागलो आहोत हे विद्या काकींना समजायला नको असे त्याला वाटत होते. परंतु सत्य तर अगोदरच त्यांना समजलं होतं. तर फोनवर दुर्गाताईंनी आपल्या मुलाचा आवाज ऐकला आणि म्हणून त्या पुन्हा भावूक झाल्या आणि रडू लागल्या. कारण काही झालं तरी ते आईचं हृदय होतं. पण यावेळी मात्र विद्याने दुर्गाताईंना समजावले, तू तुझ्या मुलासाठी काय नाही केलंस? त्याच्यासाठी तू तर सर्व काही केलं आहेस, तरी तो तुझ्याबरोबर असा वागला. जेव्हा तू या गावात आली होती तेव्हा तुझ्याकडं काय होतं? तुझ्याकडं काहीच नव्हतं, एक लहानसं शेत होतं फक्त. त्याच्या भरवशावर तू इथे आलीस आणि तुझ्या मेहनतीने तू स्वतःचं घर देखील खरेदी केलंस. तू त्याच्यावरच थांबली नाहीस, तर त्याच मेहनतीने अजून एक शेत विकत घेतलंस. का तर तुझे उत्पन्न वाढावे आणि आपल्या मुलाला चांगलं शिकवावं, त्याला सर्व गोष्टी मिळाव्यात. तेवढं करू शकतेस, तुझ्यात बुद्धीची काय कमी आहे? एवढं बोलून विद्या हसू लागली. तेव्हा दुर्गाताईच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य फुलले. त्या म्हणू लागल्या, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता मला फक्त माझा विचार करावा लागेल. त्याच दिवसापासून त्यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. घरात आता जास्त काही वस्तू नव्हत्या, कारण त्यांनी जाताना काही वस्तू विकल्या होत्या, तर काही शेजाऱ्यांना दिल्या होत्या. ज्या शेजाऱ्यांना दिल्या होत्या त्या वस्तू तर त्यांनी परत केल्या, पण ज्या विकल्या होत्या त्या त्यांनी पुन्हा खरेदी कराव्या लागणार होत्या. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती आणि पैसे मिळवण्यासाठी काम करणं गरजेचं होतं. पण आता या वयात त्या कोणतं काम करणार होत्या? तेव्हा विद्या म्हणाली, तू अगोदर जे काम करत होतीस तेच काम कर. अगं, आजच्या जमान्यात कोणी माणूस स्वतः काम करत नाही. प्रत्येकजण दुसऱ्यांकडूनच कामे करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुर्गाताईंना सुद्धा विद्याचे बोलणे पटले, म्हणून त्यांनी आपलं जुनं काम पुन्हा सुरू केलं. त्यांनी दुसऱ्यांचं शेत कसण्यासाठी घेतले. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या आणि त्यामध्ये त्यांना चांगलाच पैसा मिळाला. ज्याचे ते शेत होते त्याच्याबरोबर बोलणी करून वर्षाकाठी त्याला जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे त्याला देऊन सुद्धा दुर्गाताईंकडे आता पैसे शिल्लक राहिले होते. यामध्ये त्यांना दिवसेंदिवस खूपच फायदा होत गेला. ते स्वतः शेतात कष्ट करत नव्हत्या,
परंतु ज्या लोकांकडून त्या हे काम करून घेत होत्या त्या लोकांची मजुरीसुद्धा त्या वेळच्या वेळी देत होत्या. त्यामुळे त्यांच्या शेतावर काम करण्यासाठी लोक स्वतःहून तयार होत होती. हळूहळू त्यांनी स्वतःचं एक शेत खरेदी केलं, कारण आता त्यांच्याकडे स्वतःचं असं शेत शिल्लक राहिलं नव्हतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना आता पहिल्यासारखे आपल्या मुलासाठी वगैरे पैसे कमवायची काहीच गरज नव्हती. म्हणून स्वतःचं शेत घेतल्यानंतर ते शेतामध्ये जे लोक काम करण्यासाठी येत त्यांना ते जास्तीचे पैसे देण्याऐवजी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च ते आपल्या पैशातून करू लागल्या. एवढं चांगलं काम करत असताना सुद्धा म्हणतात ना, देव परीक्षाच घेत असतो. असंच काहीसं झालं आणि एक वेळ पीक हातात येण्याच्या वेळेतच खूप पाऊस झाला आणि त्यांचं सर्व पीक वायाला गेलं. त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यावर्षी त्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक होते ते सुद्धा संपून गेले, कारण शेतात काम करणाऱ्या माणसांची मजूर तर त्यांना द्यावी लागली होती. पण लगेचच त्यांच्या पुढच्या वर्षी त्यांनी आपल्या शेतामध्ये एक अशा प्रकारचं पीक लावलं, तसे पीक गावातील इतर कुणीही आपल्या शेतामध्ये पिकवलं नव्हतं. त्यामुळे त्या पिकाला बाजारात चांगली मागणी आली आणि त्यांना हे पीक घेण्यासाठी काही ठिकाणाहून उधार पैसेसुद्धा घ्यावे लागले होते. खरं तर हे पीक घेताना त्यांना खूपच टेन्शन आलं होतं की आपण हे सर्व करत आहोत, परंतु आपल्याला यामध्ये यश येईल का? परंतु म्हणतात ना की देव आपल्या मेहनतीचं फळ नक्कीच आपल्याला देतो. त्याचीच प्रचिती आज दुर्गाताईंना सुद्धा आली होती, कारण पावसाने नुकसान होऊन सुद्धा दुर्गाताई मागे हटल्या नव्हत्या. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवली होती. त्याचं फळ आज त्यांना मिळालं होतं. हळूहळू त्यांची परिस्थिती आता बदलत होती. आता देवाची त्यांच्यावर एवढी कृपा झाली होती की त्यांच्यावर धनवर्षाव होत होता. अशातच एक दिवस तोच प्रॉपर्टी डीलर एक पार्टीला घेऊन दुर्गाताईंचं घर दाखवण्यासाठी आला. पण त्यावेळी दुर्गाताई घरात नव्हत्या. त्या प्रॉपर्टी डीलरला पाहताच त्या समजून गेल्या की हा घर विकण्यासाठी आला असेल. म्हणून दुर्गाताईंनी लगेचच आपल्या शेजाऱ्यांना जाऊन सांगितले की त्यांनी चौकशी केली तर त्याला सांगा की हे घर बंदच असते. कधीतरी या घरातील माणसे येतात आणि जातात, पण जास्त दिवस हे घर बंद असते. जेव्हा त्या प्रॉपर्टी डीलरने आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी दुर्गाताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याला सांगितले. तेव्हा तो हसतच म्हणाला, त्यांचं येणं जाणं ठीक आहे, पण तुम्ही हे घर बळकवण्याचा विचारसुद्धा करू नका, कारण हे घर मी आता विकत घेत आहे. असे बोलून तो पार्टीला ते घर दाखवून गेला. तेव्हा त्याच्याबरोबर चांगले बोलून शेजाऱ्यांनी त्या प्रॉपर्टी डीलरचा नंबर घेतला आणि त्यांना म्हणाले की इथे कोणी आलं की आम्ही तुम्हाला फोन करून सांगू. त्या प्रॉपर्टी डीलरने हसतच त्यांना स्वतःचा नंबर दिला आणि म्हणाला, कोणाची जमीन विकायची असेल तर मला सांगा. मग शेजारच्यांनी बोलण्यात त्याला विचारले की हे घर तर अनिलचं आहे, मग तो कधी येणार आहे, अनिल कधी येणार आहे, हे त्यांनी त्यांच्याकडून विचारून घेतले. आता दुर्गाताई अनिलच्या स्वागताचीच तयारी करू लागल्या, कारण दुर्गाताईंना अनिलला चांगलीच अद्दल घडवायची होती. म्हणून त्यांनी पोलिसात जाऊन पहिली तक्रार केली होती की माझ्या मुलाने मला धोका देऊन जमीन विकली आहे आणि आता मला दूरवर नेऊन त्याने सोडलं होतं. दुर्गाताईंनी तक्रार दिल्यानंतर पोलीससुद्धा अनिल येण्याची वाट पाहू लागले होते. त्यांच्या गावाशेजारील जमिनीवर एक सरकारी कंपनी येणार होती, त्यामुळे तिथले जमिनीचे भाव खूप वाढले होते. ही गोष्ट अनिलला समजली होती. त्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळणार ह्या लालसेपोटी अनिल घर विकण्यासाठी आला होता. तो जेव्हा आला त्याने आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये त्याला असे वाटले की दरवाजाला कुलूपच नाही. याचा अर्थ प्रॉपर्टी डीलर पार्टीला घेऊन आतमध्ये बसला असेल. परंतु जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा समोरील व्यक्तीला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्यासमोर त्याची आई दुर्गाताई बसल्या होत्या, जिला त्याने खूप दूरवर ट्रेनमध्ये झोपलेल्या अवस्थेत सोडून दिलं होतं. तीच आई आज त्याच्यासमोर उभी होती. आता त्याला काय करावे हेच समजत नव्हतं. तो काही बोलणार किंवा पुढे काही करणार तेवढ्यातच तिथे पोलीस देखील पोहोचले. तेव्हा दुर्गाताई पोलिसांना म्हणाल्या, हा बघा माझा नालायक मुलगा, याने अगोदर माझी जमीन विकली, आता हे घर विकण्यासाठी आला आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर काही वेळ थांबा, प्रॉपर्टी डीलरसुद्धा येईल. तेवढ्यातच प्रॉपर्टी डीलरसुद्धा तिथे येऊन पोहोचला, कारण शेजारच्या विद्याने प्रॉपर्टी डीलरला फोन करून सांगितले होते की अनिल इकडे आला आहे. त्यामुळे तो सुद्धा लगबगीने तिथे येऊन पोहोचला होता. त्याला वाटले होते की आता एकदाच अनिल बरोबर बोलून डील फायनल करूया. पण घरात पोहोचल्यानंतर अनिलच्या आईला आणि पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला. तेवढ्यातच एक पोलिसांना प्रॉपर्टी डीलरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय रे, इथे का आला आहेस? तेव्हा तो म्हणाला, साहेब मी हे घर विकण्यासाठी आलो आहे, मी फक्त एक प्रॉपर्टी डीलर आहे. त्यावर पोलीस म्हणाला, अच्छा, मग हे घर कोणाचं आहे?
हे घर तर अनिल साहेबांचं आहे, बाकी मला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा त्या पोलिसाने त्याच्या खांद्यावरचा हात काढून त्याची मानेवर पकडत म्हणाला, तू त्या पेपरवर सही कोणाची होती ते पाहिले नव्हतेस का? तेव्हा आपली मान वाचवत प्रॉपर्टी डीलर म्हणाला, साहेब त्या पेपरवर सही आईसाहेबांचीच होती, परंतु माझं बोलणं तर अनिल साहेबांबरोबर झालं होतं. त्याचं एवढंच बोलणं पुरेसं होतं. दुर्गाताई लगेच म्हणाल्या, मी घराच्या पेपरवर सही केलेली नाही आणि हा माझा नालायक मुलगा माझ्यावर असं वागणार नाही असे मला माहीत असते तर मी जमिनीच्या पेपरवर सुद्धा सही केली नसती. हा माझा फसवणूक करत आहे. मग पोलीस अनिलला विचारू लागले की तू तुझ्या आईच्या संमतीशिवाय हे घर कसं काय विकू शकत होतास? तेव्हा तो सुरुवातीला, नाही साहेब, मी घर नव्हतं विकत, मी फक्त घराची किंमत काढण्यासाठी त्यांना घरी बोलवले होते, असं बोलू लागला. परंतु त्याच्या बाजूला उभा असणाऱ्या एका पोलिसांनी त्याच्या एका कानशिलाच मारली. तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला, साहेब, मी पैशांच्या लालसेमध्ये येऊन आईची खोटी सही करून हे घर विकणार होतो. हे वाक्य बोलताच पोलिसांनी त्याला अटक केली. जेव्हा अनिलला पोलीस घेऊन जाऊ लागले तेव्हा तो आई आई असं ओरडू लागला. आई, बघ ना, पोलीस मला तुझ्यासमोरच घेऊन जात आहेत आणि तू काहीच बोलत नाहीस. तू फक्त तमाशा पाहत आहेस. आई आहेस का कोण आहेस तू? जेव्हा आई त्याला म्हणते, आईला तू ट्रेनमध्ये झोपून तिला धोका देऊन तू निघून गेलास, तेव्हा ती तुझी आई नव्हती का? जेव्हा मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू फोन बंद करून ठेवायचास किंवा फोन कट करायचास, तेव्हा कुठे होती तुझी आई? पैशांचा तो लालसी तू तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेलाच बरा. हे जे काही होते ते सर्व तुझेच तर होते. मी मेल्यानंतर या सर्व गोष्टी तुझ्याच नावावर होणार होत्या. त्याच्यावर फक्त तुझाच हक्क राहणार होता ना. पण नाही, तुला सर्व काही तुला अगोदरच हवे होते. तू एवढा लालसी झालास की तू मला मारायला सुद्धा कमी केलं नसतंस किंवा तू मला कोणाला विकलं देखील असतंस. जेव्हा मी रडत होते तेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्याकडे तोंड फरून निघून गेलास. तेव्हा माझे अश्रू तुला दिसले नाहीत का? मग आता तुझे अश्रू मला कसे दिसतील? दुर्गाताई म्हणाल्या, साहेब, याला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोर घेऊन जा. तेव्हा पोलीस त्याच्यासह त्या प्रॉपर्टी डीलरसुद्धा घेऊन गेले, कारण तो सुद्धा यामध्ये सामील होता. त्यानेच अनिलला सांगितले होते की साहेब, तुम्ही कसे करून तुमच्या आईची सही करा, बाकी सर्व काही मी करतो. पोलिसांनी आता त्या दोघांनाही जेलमध्ये टाकले होते. पण प्रॉपर्टी डीलरने माफी मागून, साहेब, मी पुन्हा असं कोणाबरोबरही करणार नाही असं वचन देऊन काही पैसे भरून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र अनिल आपल्या आईला धोका दिल्यामुळे जेलमध्येच राहिला. त्याने जेलमध्ये असताना कितीतरी वेळा आपल्या आईची माफी मागितली, पण दुर्गाताईने त्याला माफ केले नाही. त्यांनी त्याच्या कर्माची शिक्षा त्याला दिली. दुर्गाताई आता सुखसमाधानाने आयुष्य जगत आहे. आपल्या मुलाची कमी त्यांना नक्कीच जाणवत आहे, परंतु तरीही त्यांनी आपल्या मुलाला कधीही माफ केले नाही. त्याच्या शेतावर जे कष्ट करण्यासाठी लोक येत होते त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च दुर्गाताई उचलत होत्या. आता तीच मुले पुढे होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहेत. भले ती त्या कष्टकऱ्यांची मुले असतील, पण त्यांच्यावर ज्यांनी उपकार केले त्या दुर्गाताईंना ती मुलं विसरलेली नाहीत. म्हणूनच अशी असंख्य मुले आज दुर्गाताईंना स्वतःच्या आई समजतात. त्यामुळे आई अशी साथ घालणारी कितीतरी मुले दुर्गाताईंना मिळाली. पण अनिलने आपल्याच वाईट कर्माने आपल्या आईचं नावाचं छत्रच कायम गमावलं. मित्रमैत्रिणींनो, दुर्गाताईंनी शेवटपर्यंत अनिलला माफ केलं नाही. हा त्यांचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.